शिक्षण उपसंचालक वानखडे साहेब यांच्याकडे गेलो, कारण माझी ऑर्डर त्या दिवशी जवळजवळ तयार होती. मी पेढे घेऊन गेलो, माझ्या अंगावर गुलाल होता. तर वानखडे साहेब म्हणाले की कुठे गेले होते, आणि मी त्यांना सांगितलं की आपले सर निवडून आले. मी त्यांना पेढे दिले, त्यांनी तो पेढ्याचा बॉक्स घेतला, उठलेच होता, आणि सगळे जे कर्मचारी होते, अरे आपले मोठे सर निवडून आले. तर शिक्षक उपसंचालक आणि आमदार यांचं शक्यतो कामावरनं एवढं काय पटत नाही, वाद होतात. परंतु सगळ्या थरातून, सगळ्या स्तरातून मोठे सरांचं स्वागत करणारी अशी प्रचंड लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत. सर फक्त कोकण विभागाचे जरी आमदार असले तरी 7ही मतदारसंघामध्ये कुठलाही शिक्षक गेल्यानंतर सर कधीही त्या संदर्भामध्ये भेदभाव करतात असं काही नाही, किंवा कोणतरी ओळखीचं घेऊन गेल्यावरच सर काम करतात असंही नाही. तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या शाळेचा आहे, कुठल्या गटाचा आहे, असा कुठलाही भेदभाव मोठे सरांनी आजपर्यंत केलेला माझ्या निदर्शनास आलेला नाही. आणि कुठल्याही कामासाठी 5 नया पैसासुद्धा सर कधीही घेत नाही. आपल्या शाळेच्या संदर्भामध्ये जो काय अनुभव आहे तो मी सांगतो. एकदा माझ्या कामाच्या संदर्भामध्ये असा अनुभव आला की पवार सरांचं माझं काम शिक्षण सेवकाची ऑर्डर सरांनी आणलीच होती, पण सर म्हणाले की शिक्षण सेवक नको आपल्याला, माझ्याकडे तुम्ही पुन्हा या. मी सरांकडे गेलो आणि सरांनी माझं शिक्षण सेवक पद पण उडवून टाकलं. त्यावेळेस काहीतरी चव्हाण साहेब होते आणि काम थोडं रेंगाळत चाललं होतं. सरांनी ऑफिसमधून फोन लावला की या दोघांचं काम करता की येऊन तोंडाला काळं फासू. सरांना कदाचित शब्द आठवत नसेल, परंतु मला लक्षात आहे, आणि तात्काळ दुसऱ्या दिवशीच माझं ते काम झालं.